काळजी घ्या. फॉकलंड बी संघाने नाणेफेक जिंकली आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि इन्व्हाइट केले म्हात्रेपाडा संघाला फलंदाजी करण्यासाठी. पंच सिग्नल करतायत, सामना ते सुरू होतोय. फय्याज शेख यांचा निर्णय येतो. इथे मात्र बरोबर 9 वाजून 55 मिनिटं इथे होत आहेत. लक्षात घ्या 25 मिनिटं फक्त तुमच्याकडे आहेत. 25 मिनिटाच्या वरती जर अवधी तुम्ही घेतला आणि स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, एकूण 8 सामने कव्हर करायचे, तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. शिवदास गायकर पहिले षटक घेऊन ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आघाडीला फलंदाज तुम्ही बघत आहात. स्ट्राईक एंडला राजेश आणि नॉन स्ट्राईकिंग एंडला फलंदाज योगेश. ऑल द बेस्ट. राजेश मात्रे, योगेश मात्रे ओपनिंग पेअर. पहिला चेंडू ऑन साइडला जबरदस्त स्वीपचा फटका. स्कोअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू लँड होतोय. पंच सिग्नल करतात, बघायचं आहे. षटकार. सुपर टायमिंग. ओव्हर पिच डिलिव्हरी होती आणि काय फटका सजवला. पहिल्या चेंडूवर धडाकेबाज सुरुवात. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय आणि मात्रेपाडा संघाने आपली ताकद दाखवत असताना आपण काय तयारीनिशी मात्र आलेलो आहोत या स्पर्धेमध्ये टायगर चषकमध्ये परफॉर्म करण्यासाठी, याचं उत्तर देत असताना राजेश आपल्या बॅटमधून षटकाराने आगाज करतोय. 6वा अंकित धाव फलकावर पहिल्याच चेंडूवर. शिवदास गायकर त्यांचे खूप महत्वाचे गोलंदाज या संघामध्ये. स्ट्राईक बॉलर आणि स्ट्राईक बॉलरवरच पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये ठोकलाय तो षटकार. मगाशीच आम्ही सूचना दिली होती की पहिल्या 2 षटकांमध्ये जर चेंडू हरवतोय, खराब होतोय, फुटतोय तर तुम्हाला नवीन चेंडूच दिला जाईल खेळण्यासाठी. आणि हीच जर परिस्थिती जर 3-4 षटकानंतर असेल तर तुम्हाला जुना चेंडू दिला जाईल खेळण्यासाठी. आणि फुटलेल्या चेंडूवर जो काही निर्णय असेल तो मात्र निर्णय ते कायम करू. चौकार असू दे, षटकार असू दे, विकेट असू दे, वाईड असू दे, नो बॉल असू दे, जो काही निर्णय असेल तो मात्र नियम इथे कायम केला जाईल. टायगर चषक 2020 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा 16 संघांचा समावेश. कालचा दिवस खांबाळपाडा संघ त्यानंतर वडवली बी संघाने जबरदस्त एंटरटेन करत असताना गाजवला. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय शिवदास. ओव्हर द विकेट. फुल लेंथ आहे, समोर खेळलेत, ऑन साइडला प्लेस केले. क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहे, स्क्वेअर लेगला होते. डीप मधून चेंडू उचलण्यासाठी येत आहेत. थोडासा वेळ घेतलाय, फंबल झाले, तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण झाल्यात. तिसरी धाव घेण्याचा राजेशचा प्रयत्न होता पण थोडासा नकार म्हणजे निगेटिव्ह इथे रिप्लाय पाहायला मिळतो योगेश कडून. कारण कुठल्या प्रकारची इथे मात्र तसदी घ्यायची नाहीये, रिस्क घ्यायची नाहीये. आणि 2 धावा राजेशने कंप्लीट करून धावसंख्येला चांगला आकार दिला. धाव फरकावर 8 धावा. टीम म्हात्रेपाडा पुन्हा एकदा फुल लेन ऑन साइडला पुन्हा एकदा प्लेस केलाय. आता मात्र स्क्वेअर लेग वरना क्षेत्ररक्षक दूर रन नाही, त्या चेंडू उचलण्यासाठी वेळ घेत आहेत. फेक चांगली झाली, गुड थ्रो. थोडेसे फंबल झाले होते, थोडंसं फुटवर थोडंसं चुकलं होतं पण चेंडू कव्हर केल्यानंतर डायरेक्ट फेक देत आहेत ती मात्र गोलंदाजाच्या दिशेने. मिळते या चेंडूवर 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावफलक अजूनही सिंगल डिजिट मध्ये 9 धावा. योगेश पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला. खूप कमी अवधीमध्ये मोठ्या संघांमध्ये किंवा व्यावसायिक क्रिकेटमध्ये पदार्पण करत असताना आपली जागा स्वतःची ती मात्र नोंदवली आहे, जागा बनवली आहे खेळाडूने ॲज अ बॉलर. पण जेव्हा ग्रामीण संघातना खेळण्याची वेळ येते, स्वतःच्या संघातना खेळण्याची वेळ येते, निश्चित एक ऑलराऊंडर रोल त्याचा असतो आपल्या संघाकडून खेळत असताना. तो आता स्ट्राईक एंडला आहे योगेश. स्लोअर वन चेंडू ड्राईव्ह केलाय, कव्हर्स मध्ये अप्रतिम नजराणा फटका चेंडू पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने जातोय, खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे कोसळत आहेत पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा चौकार. अप्रतिम फटका. स्लोअर वन चेंडू खूप लवकर पिकअप केलं. जणू काही ते मात्र योगेशला माहिती होतं की चेंडू मी स्ट्राईक एंडला आल्यानंतर नवीन बॅट्समन स्ट्राईक एंडला आल्यानंतर चेंडू थोडासा गतीमध्ये हरकत करणार आणि तेच पाहायला मिळालं. स्लोअर वन चेंडूला सुपर ड्राईव्ह करत असताना चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर पाठवून दिलंय आणि चौकाराने खातं उघडलंय. पंच सुद्धा या गोष्टीची दक्षता घेत आहेत. एक्झॅक्टली खेळाडूंची पोझिशन कुठे आहे सर्कलच्या आतमध्ये. स्कोर मोजून डबल फिगर 13 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. ओव्हर पिच आहे, इनसाइड आउट. वॉट अ शॉट. स्टँड अँड डिस्पॅच. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक धमका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार.
ब्युटिफुल बॅटिंग फ्रॉम ओपनिंग पेअर. दीपेशचं आगमन झालंय. गुड मॉर्निंग दीपेश. खूप चांगले अपडेटर आहेत. इंस्टाग्राम पेजवर तुम्ही त्याच्या आवर्जून तिथे जाऊ शकता, तुम्ही अपडेट्स घेऊ शकता. इच ऑन एव्हरी प्लेअर, इच ऑन एव्हरी टुर्नामेंटचे अपडेट्स तुम्हाला दीपेशच्या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला आवर्जून पाहायला मिळतील. दोन जबरदस्त फटके आपल्या बॅटमधून दाखवत असताना कव्हर्स मध्ये काय व्ही शेप मध्ये फलंदाजी करतात योगेश. मी मागाशीच म्हटलं होतं की व्यावसायिक लेवलला ॲज अ बॉलर म्हणून ते मात्र डोळ्यांसमोर आले सगळ्यांच्या, पण एक चांगला फलंदाज सुद्धा आहे याची जणू काय ती मात्र आपले चुणूक देतात आपल्या बॅटमधून. 17 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. पहिल्याच पॉवर षटकामध्ये जबरदस्त आक्रमक सुरुवात मात्रेपाडा संघाकडून. थांबून खेळायचा प्रयत्न होता, लाईन मध्ये पूर्णपणे मिस केलं स्वतःला. भरपूर शफल झाले. स्लोअर वन डिलिव्हरी मी पाहता चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू पिचिंग झाला. मध्ये चेंडूला खिचायचं होतं, पुल करायचं होतं, पण यशस्वी होत नाहीये. आणि पहिला चेंडू या षटकात जातो तो निर्धाव. षटक पहिलं पण महागडं पाहायला मिळालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर माझ्यासोबत ओमकार आहेत. ओमकार सोबत आपण पूर्ण दिवसभर चर्चा करू. ओमकार, मात्रेपाडा संघाचा मगाशी ज्याप्रमाणे तू उल्लेख केला की मात्रेपाडा संघ जबरदस्त फॉर्म मध्ये आहे, काय म्हणशील? सुरुवात खूप देखणी आणि चांगली झाली आहे, खास करून राजेशची बॅटिंग जी मात्र एक षटकार एक चौकार आणि योगेशच्या बॅटमधून जे अप्रतिम 2 चौकार पाहायला मिळाले, काय म्हणशील सुरुवातीबद्दल? या टीमचं क्रिकेट आहे ना, सुरुवातीपासून शून्यातून वरती येताना मी पाहिलं, त्यामुळे डेफिनेटली म्हणाल लॉस्ट ऑफ स्ट्रगल नंतर हा संघ ना प्रत्येक गावाला एक असं उदाहरण देतो, यू क्रिएट हार्डवर्क गॉट अ सक्सेस. जर तुम्ही मेहनत कराल ना तर तुमच्यासाठी कोणतंच क्षेत्र असं नाहीये की जिथे तुम्हाला सफलता मिळेल. आणि मात्रेवाडा म्हटलं तर मलंगड विभागातील सगळ्यात किंवा मी म्हणेल आपल्या ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात छोटंसं गाव असू शकतं, पण आज हेच गाव पूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावरती अगदी अभिमानाने उल्लेख केला जातो मात्रेपाडा या नावाचा. हो, निश्चितच नावाची छाप सोडली आहे. योगेश सारख्या खेळाडूने, राजे सारख्या खेळाडूने आपल्या नावाचा उल्लेख करण्यासाठी भाग पाडलाय. राऊंड विकेट, गुडलेनचा प्रतिम डिलिव्हरी, व्हेरी गुड बॉलिंग, जबरदस्त कमबॅक. गोलंदाज तुम्ही या षटकात बघत आहात, गोलंदाजी करण्यासाठी आलेत सोमनाथ. ब्युटिफुल डिलिव्हरी, गुडलेनचा अप्रतिम वापर केलाय. लेंथ गोलंदाजी पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला राजेश आल्यानंतर इथे मात्र कशा प्रकारे बीट करावं, कशा प्रकारे त्याला इन्व्हाइट करावं हा प्रयत्न इथे मात्र करत असताना सोमनाथ. पुन्हा राऊंड विकेट पंचांच्या उजव्या बाजूने. ओव्हर पिच होता, जबरदस्त टायमिंग. हा फलकसना चेंडूला खूप सुंदररित्या एक्झिक्यूट केलाय. ऑन दी अप, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. ब्युटिफुल एक्झिक्युशन. ऑफ्टनच्या थोडासा बाहेर पिचिंग केला तर चेंडू ओव्हर पिच होता. बॅटर खूप सुंदररित्या मिडलिंग करत असताना तो एंडला बॉल लागतो आणि चेंडू बरोबर जातो तो लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. पंचांच्या भूमिकेत अस्लम शेख तुम्ही बघत आहात. अनुभवी खेळाडू आहेत, अनुभवी पंच आहेत मैदानाच्या आतमध्ये. फैयाज स्ट्राईक एंडचे पंच आहेत. खूप वर्ष जॉली बॉयज मुंब्राच्या माध्यमातून अप्रतिम परफॉर्मन्स दिला. महेंद्र कुमुर्लेकर यांचा संघ, याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा एक आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. मला अजूनही ती तो क्षण आठवते, ती गोष्ट मला आठवते जेव्हा आमचे गुरुवर्य बालासुब्रमण्यम यांनी आवर्जून उल्लेख केला होता की रन मशीन म्हटल्यानंतर फैयाज शेख, जॉली बॉयज मुंब्रा म्हटल्यानंतर एखाद्या समोर जर दबाव टाकायचा असेल, दडपण टाकायचं असेल तर फैयाज शेख किंवा त्याच्या टीमचं नाव घ्यायला हवं. किंवा कमी धावसंख्येमध्ये समोरच्या संघाला रोखायचं असेल तर सुद्धा जॉली बॉय मुंब्राचं नाव घ्यायला हवं. असं फैयाज शेख तुम्हाला पाहायला मिळते. मी कासारवडवलीची स्पर्धा कव्हर केली, तर त्या जॉली बॉयज मुंब्राचं प्रतिनिधित्व आहे ना ते शेजाद शेख जे उत्कृष्ट समालोचक आहेत त्यांच्या माध्यमातून केलं जातं. आणि जॉली बॉयज मुंब्रा अतिशय चांगलं क्रिकेट कासारवडवलीच्या मैदानावरती खेळली होती. बॉल तयार होतो सोमनाथ गायकर. राऊंड विकेट, हलक्या हातानं इथे कट करत असताना एक सिंगल तर नक्कीच मिळेल. आता ओव्हरथ्रो झाला, बॅकअप नाही आहे. म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये प्रशासर आपण म्हणू शकतो की सगळं काही सुरळीत मात्रेपाडाच्या बाजूनं चाललंय आतापर्यंत या मॅच मध्ये. पण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न या बॉलवरती नक्कीच दिसला, कारण पहिलं षटक वेगानं टाकत राहिले. 6 बॉल तिथे रन्स भरपूर आल्या. सोमनाथनं पहिला बॉल वेगानं टाकला, डॉट आला, नंतर वेगानं ओव्हर पिच टाकला, षटकार आला. बट आता गतीमध्ये थोडंसं परिवर्तन होतं आणि त्या चांगल्या चेंडूला सन्मान देताना बासमन तुम्हाला पाहायला मिळाले. खूपच चांगली गोलंदाजीमध्ये खरंच प्रावीण्यता आहे, अचूकता आहेत म्हणजेच सोमनाथ कडून. गुडलेनचा चेंडू आहे, हुक केलाय ऑन साइडला, जबरदस्त क्रॅकिंग शॉट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा येतो तो षटकार. खूप जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी.
अटॅकिंग मूड मध्ये तब्बल 31 धावा या जोडीने पहिल्या विकेटसाठी कुठल्याही सगळ्यात महत्वाची बाजू आहे. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न वाकलन बी संघावर आणि ते तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम फटकेबाजी दोन्ही फलंदाज करत असताना मैदान म्हटल्यानंतर फलंदाजासाठी नंदनमय काल आपण सुद्धा बघितलं भरपूर मोठ्या मोठ्या धावसंख्या इथे मात्र कुठल्या गेल्या. बॅटिंग जर बघितली तर खास करून योगेश मात्रे वैयक्तिक 3 चेंडूत 8 धावांचं योगदान. तर राजेश जबरदस्त बॅटिंग करतो. 3 षटकारच्या मदतीने तब्बल 23 धावा कुठल्याच मैदानावर त्याने अवघ्या 7 चेंडू मध्ये. आक्रमकता आहे ना ती पहिल्या बॉल पासून सिद्ध करताना राजेश दिसला. पहिल्याच बॉलवरती त्यानं जो फटका खेचला ना अक्षरशः प्रत्येक प्रेक्षकाच्या टाळा वाजताना दिसला या मैदानावरती. सोमनाथ फुल टॉस आहे व्ही शेप मध्ये खूप चांगला एक्झिक्युशन पण क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये मिळते ती फक्त या चेंडूवर 1 धाव. एक चांगली टोटल उभारण्याचा प्रयत्न पॉवर प्लेच्या 2 षटकात मात्रेपाडा संघाचे आघाडीचे दोन्ही फलंदाज इथे करतायत. 32 धावा धाव फलकावर. अजूनही काही चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू करून गोलंदाज सोमनाथ पुन्हा सज्ज होईल. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून राऊंड द विकेट. पॉवर प्ले संपल्यानंतर मॅचचा आनंद नक्कीच सर अजून वाढताना दिसेल. कारण सध्या 2 फिल्डर्स सध्या सर्कलच्या बाहेर होते. नंतरच्या षटकामध्ये 3 संधी होती बॅट्समनला आणि या दोन्ही टीमची महत्वाची गोष्ट काय सर त्यांची गोलंदाजी त्यांची ताकद. 2 षटकामध्ये जरी मार पडला जर तुम्ही पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करता तुमच्याकडे गती असली तर बॅट्समन त्याचा फायदा भरपूर वेळा उचलतात. जर तुमचं टप्प्यावरचं नियंत्रण थोडं जरी मिस झालं आणि ते तेच होताना दिसलं. पण आता पॉवर प्ले कंप्लीट झाल्यानंतर कमबॅक करण्याची संधी नक्कीच असेल टीम वॉकनला. पहिल्या 5 षटकांमध्ये कितीपर्यंत जातीय टीम मात्रेपाडा. कारण 2 षटकामध्ये आतापर्यंत पाहिलं तर 16च्या सरासरीनं 32 धावा धावफलकावरती लागलेत आणि आता 18 बॉल जे शिल्लक आहेत त्यामध्ये 30 रन जरी आल्या तरी 60 पेक्षा एक मोठं लक्ष मात्रेपाडा टीमसाठी भरपूर चांगलं असेल. त्यामुळे वॉकनला हा प्रयत्न करावा लागेल की 55च्या आतमध्ये कशा प्रकारे थांबावं लागेल या मॅच मध्ये टीम मात्रेपाडाला. नाही एका गोष्टीचं अजूनही आठवण करून देतो मला. जस्ट मातेवाडा संघ सर्वांसमोर बघितल्यानंतर मला आठवण झाली. आडोलीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा अशीच काही स्थिती होती. सुरुवातीच्या 2 षटकात तब्बल 30 धावा कुठल्यानंतर नंतरच्या 3 षटकात अवघ्या 17 धावा नोंदवू शकला होता मात्रेपाडा संघ. तिथे कुठेतरी बॅकफुटर पाहायला मिळाला आणि वडोली बी संघाने अप्रतिम गोलंदाजी करत असताना मात्र त्यांना पूर्णपणे थांबवलं होतं. हे सुद्धा चित्र आहे हल्लीच्या क्रिकेटमध्ये. ना मी एक गोष्ट अजून उल्लेख करेल. मला जोवेलीची स्पर्धा आठवते. जोवेलीच्या स्पर्धेमध्ये मात्रेपाडा विरुद्ध निर्जेमध्ये बॅटल होतं. मात्रेपाडा टीमला जवळजवळ आय थिंक 5 ते 6 रनची पेनल्टी लागली होती. टार्गेट होतं फक्त 39 तरी देखील तो सामना गोलंदाजीच्या जोरावरती जिंकला होता या मात्रेपाडा टीमनं. योगेश मात्रे अल्पेश राजेश फॅब्युलस बॉलर आहेत. आपल्या वेगानं नेहमीच प्रभावित करत असतात. पण आता प्रभाव टाकावा लागेल या मॅच मध्ये. लेफ्ट आर्म बॉलर रुदेश पाटीलला नेहमीच इकॉनॉमिकल बॉलिंग ॲज अ यंगस्टर या खेळाडूंना दाखवली आहे वाकनसाठी. बॉटमहँडचा खूप चांगला वापर. लोअर फुटचा चेंडू एक्झिक्यूट केला. वाईड स्ट्रॉंगला क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. गुड थ्रो. त्यांना माहिती आहे कारण 2 षटकात तब्बल 32 धावा 16च्या गतीने कुठल्या दोन्ही फलंदाजांनी एकही गडी न गमावता. त्यामुळे ते सेट झाले. त्याच्या त्या खेळाडूंना मात्र थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न धावसंख्येला अंकुश लावण्याचा प्रयत्न म्हणून संघनायकाने उद्देशला इथे आता चेंडू दिलेला आहे. दिलीप पाटील शाखाप्रमुख पडले गावांचा शुभागमन झाला. ओ गुड बॉलिंग ला जवाब चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. गुडल्यांचा खूप चांगला वापर केला. चेंडू थोडासा मात्र खाली राहतोय आणि फलंदाज पूर्णपणे बीट होत आहे. क्रॉस बॅटेड शॉटने आतापर्यंत यश मिळालं नाही. ते म्हणजे योगेश मात्रेला स्ट्राईक एंडला मागचे 2 चेंडू याच मैदानावरती सराव देखील करतो. त्यामुळे नक्कीच या मैदानावरच्या प्लस अँड मायनस पॉइंट्स त्याला माहिती देखील आहेत. फुल लेंथ आहे. समोर क्षेत्ररक्षक आहे. जज केलाय. ब्रेक थ्रूची गरज होती संघाला. ती मात्र ब्रेक थ्रू उद्देशने मिळवून दिलाय. एक तर त्याने 2 चेंडू अशा प्रकारे टाकले की पूर्णपणे डॉमिनेट केलं आणि तिसऱ्या चेंडू मात्र भाग पडला हा फटका खेळण्यासाठी. फुल टॉस चेंडू होता आणि मोठी सफलता मिळते की योगेश मात्र तंबूत परततोय. खूप चांगली गोलंदाजी युद्धेश कडून. 2 षटकात तब्बल 32 धावा. नंतर मात्र या षटकात आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे. 1 डॉट आहे आणि 3 चेंडू मध्ये 1 गडी सुद्धा आपल्या नावावर केलाय उद्देशने. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. ह्याला म्हणतात कमबॅक. हे मात्र कमबॅक असायला हवं. पण मगाशीच मी उल्लेख केला होता की हाच मात्रेपाडा संघ ज्याने मात्र आडोलीच्या स्पर्धेमध्ये 2 षटकात तब्बल 30 धावा कुठून सुद्धा नंतरच्या 3 षटकात अवघ्या 17 धावा तो नोंदवू शकला आणि तिथेच मात्र पराभवाचं कारण ठरला. म्हणजेच मात्रेपाडा संघासाठी तो सामना बघायचंय. आता मात्र स्वतः कॅप्टन इन द मिडल कृष्णा येतोय मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर. योगेशने आपली भूमिका बजावली. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप राजेश बरोबर त्यांनी केली 32 धावेंची आणि आता मात्र स्वतः 33 धावा कुठल्या गेल्यात. तर पडलेगावचे शाखा प्रमुख दिलीप पाटील यांचं शुभागमन होत असताना या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे डायगट चषकामध्ये. आणि कृष्णाबद्दल सर बोलायचं झालं तर कॅप्टन कूल म्हणून त्याची वर्णी लागते मलंगड क्रिकेटमध्ये आणि नेहमीच आपल्या संघाला लीड करताना आज कॅप्टन
अतिशय चांगली दिशा आणि अतिशय चांगलं क्रिकेट या खेळाडूंना घडवण्यामध्ये 100% योगदान म्हात्रेपाडा क्रिकेट संघासाठी दिलं. बॉलिंग अतिशय चांगली होती म्हणून म्हणालो की उदेश पाटील एक इकॉनॉमिकल बॉलर आहे आणि त्यातला त्यात तो लिप्टाम आहे. त्याच्याकडे एक वेगळा अँगल आपल्याला पाहायला मिळतो आणि नेहमीच उजव्या हाताच्या फलंदाजांना त्यांना मैदानावरती थांबून ठेवलंय. थँक्यू ओमकार. ऑफ स्टोनच्या थोडासा बाहेर स्किट होते, चेंडू खाली राहतोय. व्हाईट बॉल. अत्यंत तटस्थ पंच आहेत, एक्सपिरियन्स क्रिकेटर आहेत, एक्सपिरियन्स अंपायर आहे. 10PL च्या स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्ही आवर्जून बघितलंय फय्याश ॲज अ अंपायर म्हणून कामगिरी पाहत असतात. ओदो विकेट. गुडलेनचा चेंडू आहे, ऑन द टोस उभे राहिले. ऑर्थोडॉक्स फटका क्षेत्राच्या काही डीप मध्ये पण त्याला बीट करून चेंडू जातो तो स्वीपर कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. प्रत्येकाने निश्चित मोठ्या फटकानेच आगाज केलाय मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक फलंदाजाने. कॅप्टन सुद्धा कसा मागे राहिला असता. प्रतिम डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर. फुलनेचा चेंडू होता आणि एवढ्या वेगाने चेंडू आला की कृष्णाने तो मात्र बॅट मध्ये घालण्याच्या आधीच तो बॅट आणि बॅटच्या मधून खूप वेगाने निघून गेला. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक. चौकाराचं उत्तर देताना कुठल्या गोलंदाजाला आवडणार नाही जे गोलंदाज चौकार मारलेले आणि उद्देशाचं उत्तर दिलेलं आहे. व्हेरी गुड बॉलिंग. स्लो रन चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले चेंडूच्या भोवती, क्विक सिंगल कंप्लीट केले फलंदाजाने. लॉट्स ऑफ ऍक्शन इन द ग्राउंड. या चेंडूवर खूप काही पाहायला मिळालं. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकांची धावसंख्या बघत आहोत. धावफलकावर 39 धावा. नो ड्रिंक ब्रेक, त्यामुळे सामना लगेच सुरू करायचा आहे. ओमकार कडे आपण जाऊया. ओमकार 2 षटकाकडे 16 धावाच्या सरासरीने तब्बल 32 धावा होत्या. पण या षटकात फक्त आणि फक्त उद्देशने एक सफलता तर निश्चित आपल्या नावावर केली, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की इकॉनॉमिकल षटकात 7 धावा खर्च केल्या आणि 16ची सरासरी आणली जवळजवळ 13 धावसंख्या प्रति षटकामागे. फ्युचर ब्राईट आहे बॉलरचं, कारण भरपूर काही तो शिकतो. मेहनत आणि महत्वाकांक्षा या खेळाडूकडे आहे आणि जर तुमच्याकडे जिद्द कोणत्याही क्षेत्रामध्ये असली तर तुम्हाला ती जिद्द आहे ना तुमच्या संघाच्या यशासाठी अगदी योग्य ठरते. म्हणूनच नेहमीच म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आयुष्यात क्षेत्र कोणतेही असो तिथे कष्टाला पर्याय नाही आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर मात्र तुमच्या यशाला पर्याय नाही. 3 ओव्हरमध्ये रन्स अगदी चांगल्या झाल्यात. आता मी तर म्हणेल की अजून एक वेगळी रणनीती तर वापरली आहे. कुठेतरी असं वाटत होतं की सोमनाथ गायकर सेकंड स्पेलमध्ये येताना दिसेल, कारण तेव्हा जेव्हा जगदंबा भाकन खेळतो षटक नेहमीच त्याच्या माध्यमातून टाकलं जातं सेकंड स्पेलचं, पण उद्देशनगर त्याची चांगली बॉलिंग केली आहे त्यामुळे दीपेशचा वापर चौथ्या षटकामध्ये केला जातोय. जर दीपेशने या मॅच मध्ये जर पुन्हा एकदा 7 ते 8 धावेचं षटक टाकलं तर आपण म्हणू शकतोय की चांगला कमबॅक केला टीम वाकन. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तरी परिस्थिती भरपूर चांगली पाहायला मिळते, कारण म्हात्रेपाडाकडे देखील बॉलिंग अटॅक भरपूर चांगला. ऑन साइडला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे वाईडिश लॉंगॉला चेंडू कव्हर करतायत. मी पाठवतो व्यासपीठावर सन्मान्य शाखा प्रमुख दिवली पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. खूप दिवसानंतर भेट होते, कारण नेहमीच क्रिकेट म्हणून निस्सीम करणारं व्यक्तिमत्व आहे. सूर्याजी पाटील सुद्धा उपस्थित आहेत व्यासपीठावर. निस्सीम चाहते क्रिकेटचे टायगर संघाचे दांडगे समर्थक. धावसंख्या 1 ने पुढे होते ती 40 धावा धावफलकावर. ओव्हरपिच होता, एक्झिक्यूट होऊ शकला नाही. चेंडू स्क्वेअर लेला जातो. क्षेत्ररक्षक तिथे येतात वेगाने. 2 धावेचा प्रयत्न निश्चित असेल. 2 धावे सहज पूर्ण होणार मात्र शंका नाही. बॅकअप बरोबर येत नाही, तुम्ही बघू शकता. 2-2 खेळाडू मागे असून सुद्धा चेंडू तिथून स्किट होतोय आणि 2 धावा येतात त्या राजेशला. 42 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. ज्यावेळी मागाशी ओमकारने उल्लेख केला की सोमनाथला आपण इथे बघितलं असतं, पण सोमनाथच्या षटकामध्ये जर धावांचा आलेख जर बघितला तब्बल 15 धावा त्याने खर्च केल्या होत्या. त्याच्या कंपॅरिझन मध्ये निश्चित उद्देशने खूप चांगलं षटक हाताळलं. उद्देशने आपला उद्देश इथे सिद्ध करत असताना 7 धावा देत असताना एक गडी सुद्धा आपल्या नावावर केला होता. ओद विकेट. दीपेशचा चेंडू इनसाइड एज मागे जातोय.
थोडासा गलथानपणा क्षेत्ररक्षणामध्ये, फिल्डिंग मध्ये, कीपिंग मध्ये, आणि तुम्ही मात्र एकदा अक्षरशः चोरली आहे ती राजेशने. पण एका गोष्टीचा उल्लेख नक्कीच कराल, कारण या टीमचा मी देखील नेहमीच एक पार्ट राहिलो. पण जेव्हा जेव्हा सोमनाथला पहिल्या षटकामध्ये प्रशासर मार पडला, तेव्हा तेव्हा सेकंड स्पेल मध्ये त्या सगळ्या उणीव त्यांनी आजवर नेहमीच भरून काढलेत. त्यामुळे लक्ष हेच लागलं असेल की सोमनाथ एक अनुभवी बॉलर आहे, तो सेकंड स्पेल घेऊन येईल की उदेशचा वापर केला जाईल. चेंडू उंच गेलाय, झेल असणार, क्षेत्ररक्षक काय ते जज करतायत. जज करेपर्यंत तुम्ही वाटत बरोबर चेंडूच्या खाली आले, पोझिशन केलं स्वतःला, आणि महत्वाची विकेट इथे मात्र मिळत असताना कॅप्टनला तंबूत पाठवलंय. फलंदाज बाद. आणि माणिक पाटील यांचं इथे शुभागमन होतं. तर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत सागर पाटील यांचे पिताश्री. आणि आमच्या व्यासपीठावरती कधीही डायगरची स्पर्धा असू दे, राजन पाटील यांच्याकडे नेहमीच चहाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. शिवाजी पाटील आणि त्यांच्या जनमान डायगर संघाच्या वतीनं. दीपेश देखील चांगली बॉलिंग करत असताना मागच्या बॉलमध्ये सिंगल आली आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेशन झालं, त्यामुळे ते विकेट देखील मिळाली. कॅप्टन कृष्णा मात्रे मैदानात बाहेर झाला. बट अजूनही सलामीचा बॅट्समन राजेश जो आक्रमक भूमिका या मॅच मध्ये दाखवतोय, 28 धावेवरती बॅटिंग करतोय प्रसाद सर. फोर पिच आहे, ड्राईव्ह खूप सुंदर, कॉपी स्टाईल फटका, क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडूवर उचलण्यासाठी येत आहेत. फेक थोडीशी ऑर्थोडॉक्स झाली आहे, त्याचा फायदा उचलला फलंदाजाने. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या त्या चेंडूवर, आणि धावसंख्या 2 ने पुढे सरते ती 45 धावा धावफल कव्हर. अल्पेश मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत 4थ्या क्रमांकावर. आणि अल्पेशचं मी खास करून आडोलीच्या स्पर्धेमध्ये कौतुक केलं होतं, कारण या गावामध्ये छोटासा कार्यक्रम अल्पेशच्याच घरी होता, तरी सुद्धा ऍडजस्टमेंट केल्यानंतर हा संघ थोडा उशिराने दाखल झाला. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळाली की सामना सुरू असताना अल्पेश सुद्धा संघामध्ये दाखल झाला. स्वतःच्या घरामध्ये मोठं कार्य असून सुद्धा मात्र गावाच्या नावासाठी, स्वतःच्या नावासाठी, आणि निश्चित म्हणे की मात्रेपाडा संघासाठी तो धावून आला. चेंडू हवेमध्ये आहे, मिस टाइम फटका, पण क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहे. तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न असेल, 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. कारण संघाला माझ्या खेळीची गरज आहे, माझी गरज आहे, अशा मोमेंटला आता संघामध्ये तो आला आणि निश्चित खूप चांगला क्रिकेट त्याने दाखवलं. तर 2 धावा इथे मित्र मिळतात 2 चेंडूवर, आणि या चेंडूवर धावसंख्या अंकित झाली ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा धावफल कव्हर. 11.75 ची गती पाहायला मिळते मैदानावर, जी सरासरी खाली येत राहिली आहे. पक्षाच्या पहिल्या 2 षटकात आपण जर बघितलं तर पहिल्या षटकात धावसंख्या 17 होती, सरासरी 17. त्यानंतर धावसंख्या आपण 15 बघितली, दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या झाली ती 32, सरासरी 16. तिसऱ्या षटकात धावसंख्या आपण बघितली 39, कारण फक्त 7च धावा आल्या, सरासरी 13. आणि आता मात्र बघत आहोत या षटकात धावा आल्या तर फक्त 8 धावा, त्यामुळे सरासरी 11.75 पाहायला मिळते. 16, त्यानंतर पहिले 17, 16, 13, आणि आता मात्र 11.75. ती सरासरी खाली येण्यामागे एकमेव कारण म्हणजे असं आहे की 2 गोलंदाजांनी मात्र मागच्या 2 षटकात अवघ्या 15 धावाच खर्च केल्यात आणि 2 गडी सुद्धा बाद केलेत. ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे. नॉट आउट 32, लीड फ्रॉम द फ्रंट. राजेश ऑन स्ट्राईक. स्ट्राईक केला अल्पेश आहे, नॉन स्ट्राईक केला राजेश. बघायचं निर्णय षटक कोणाच्या हातात सोपवलंय. मला असं वाटतं उद्देश पुन्हा येत आहे गोलंदाजी करण्यासाठी. फुल लेंथ आहे, वेगवान चेंडू होता, मोठा फटक्यासाठी थोडासा मात्र कन्वर्ट झाले होते. क्षेत्ररक्षक चांगले होते, फील्ड चांगली होते, फेक चांगली झाली होती, पण गॅदर करत असताना थोडेसे मात्र बॅकफुटला थांबले. क्विक सिंगल कंप्लीट केला या चेंडूवर अल्पेशने. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 48 धावा धावफलकावर. ज्याप्रमाणे 2 षटकाखेर 32 होता, असं वाटलं होतं की जवळजवळ 60च्या पलीकडे नोंदवेल की काय धावसंख्या, पण मागच्या 2 षटकामध्ये जबरदस्त इम्पॅक्ट पाहायला मिळाला तो उद्देश आणि दीपेश कडून. आणि महत्वाचं का, एक अतिशय चांगला निर्णय प्रसाद सर कॅप्टनच्या माध्यमातून. कारण माहिती आहे उदेश पाटील नेहमीच याच मैदानावरती टायगरच्या टायगर सोबत सराव करतो. या मैदानावरती नेहमीच चांगल्या बॅट्समन समोर त्यांना प्रॅक्टिस केली आहे आणि त्याचा फायदा कुठेतरी टीम वाकून उचलण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे कॅप्टनने दाखवलेला विश्वास ना दुसऱ्या षटकामध्ये उदेश पाटीलला जपावा लागेल. कारण पहिली अशी मॅच आहे उदेशसाठी की त्याला 2 षटकांचा स्पेल दिला गेला आणि आज ते क्रीडानगर टायगरचं ठरलंय या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच आपण टॉस साठी इन्व्हाइट करू उंबार्डे आणि दहिसर. कॉट बिहाइंड 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागलाय आणि उद्देशला मिळते दुसरे यश या सामन्यामध्ये. फलंदाज बाद. उंबार्डे आणि दहिसर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी ताबडतोब रिपोर्ट करायचा आहे. उंबार्डे आणि दहिसर संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी ताबडतोब व्यासपीठाजवळ या.
स्कॉट बेंचच्या स्वरूपात स्लॉगर मध्ये अप्रतिम छाप उद्देशी पाहायला मिळते. पहिल्या षटकात फक्त 7 धावा, एक गडी बाद केला. मागच्या 3 चेंडूत फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत आणि एक गडी सुद्धा बाद केलाय. स्लॉगर मध्ये अत्यंत आक्रमक भूमिका मात्रेपाडा संघाची नेहमीच पाहायला मिळते. वेगाने फटकेबाजी करतात, पण आता मात्र धावांवर अक्षरशः इथे अंकुश लावल्या, विरजण घातले त्यांच्या फटक्यांवर आणि जबरदस्त गोलंदाजी. उद्देश लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. मी नेहमीच डावखऱ्या खेळाडूंचं भरपूर कौतुक केलं क्रिकेटच्या विश्वामध्ये. एक तर ते जन्मताच एक नॅशनल ताकद घेऊन जन्माला आलेले असतात, पण जेव्हा ते क्रिकेटच्या विश्वामध्ये येतात किंवा क्रिकेटच्या खेळामध्ये येतात त्यांची ताकद द्विगुणित होते. सुपर बॉलिंग फ्रॉम उद्देश. थांबून खेळायचा प्रयत्न होता, लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील, पण पंच सिग्नल करतात. चेंडू यष्टी सोडून जातोय. लेग बायचा सिग्नल येतोय तो फैयाज शेख यांचा. 50 अप, 50 धावा इथे पूर्ण होत आहेत त्या मात्रेपाडा संघाच्या. मात्रेपाडा संघाचे संघनायक खुश नसतील, कारण 2 षटकाकडे 32 धावा असून सुद्धा आम्ही खूपच मागे पडलो आहोत, पिछाडीवर आहोत. 60च्या पुढे धावसंख्या असायला हवी होती, पण मागच्या 3 षटकांमध्ये अप्रतिम कामगिरी, जबरदस्त कमबॅक फ्रॉम वाकळण बी. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, समोर खेळलेत, पण चेंडू का मात्र फटका पाहायला मिळते सरळ लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. सुपर बॅटिंग. 39 धावेवर नाबाद खेळतो तो राजेश म्हात्रे आणि धावसंख्या अब तक 56. एक पात्री अभिनय करत असताना, कारण समोर आलेले सर्व फलंदाज निघून गेले फक्त हजेरी लावून, पण मात्र जबरदस्त किल्ला लढवतोय, स्ट्रगल करतोय आपल्या संघासाठी स्ट्रायकिंगला राजेश म्हात्रे. उद्देश ओव्हरपिच होता, जबरदस्त टायमिंग, काय इम्प्रुव्हायझेशन दाखवल्या फटक्यावर. आधी शफल झाले, आधी तयार होते म्हणजे समोर खेळण्यासाठी, पण जसं बघितलं चेंडू ओव्हरपिच आहे, थोडेसे शफल झाले आणि काय टायमिंग दाखवले. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय, पंच सिग्नल करते त्या चेंडूवर. षटकार. इनिंगचा पहिल्या बॉलवरती मारलेला षटकार. थांबा, कन्फर्म करतायत चौकार आहे की षटकार आहेत. पंचाचा सिग्नल आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. पंचांनी मात्र हा निर्णय सोपवलाय कंट्रोल रूम मध्ये. एक्झॅक्टली चेंडू कुठे लँड झालाय आता मात्र बघावं लागेल, पण बघायचं चौकार असणार आहे की षटकार असणार आहे. धावा आतापर्यंत ज्या मला गुणसंख्या लेखक सांगतायत 65 धावा, जर 62 तर तेच मला सांगतात की 62 धावा मी षटकार म्हणून नोंदवल्या आहेत. जर चौकार असेल तर धावसंख्या अंकित होती 60 धावा. बघायचं आहे, सिग्नल आमच्यापर्यंत आमची कमिटी आमच्यापर्यंत पोहोचवेल, आमचे आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवतील. तर उंबाडे संघाचे संघनायक आणि दहिसर संघाचे संघनायक आपण रिपोर्ट करायचं आहे. उंबाडेचे कॅप्टन तर सिग्नल येतोय सर 61चं टार्गेट असेल टीम वाकन समोर, कारण हा चौकार. 60 धावा कुठल्या झाल्यात मैदानावर आणि 61 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलंय ते वाकळण बी संघासमोर. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण जर बघितलं तर 32 धावा होत्या, चांगली सरासरी मेंटेन केली होती, पण नंतरच्या 3 षटकांमध्ये उद्देशी कामगिरी खरंच उल्लेखनीय राहिले. उद्देशने आपला जो उद्देश होता तो मात्र सिद्ध करत असताना शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय, पण मागची 2 षटकं ज्याने ज्या प्रकारे हाताळली, एकूण 13 धावा या षटकामध्ये, मागच्या षटकामध्ये 7 धावा आणि सगळ्यात महत्त्वाचे 2 गडी त्यांनी बाद केले. इकॉनॉमिकल षटक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण स्लॉगर असल्यामुळे आपण चित्र हे नेहमीच बघतो की मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात आणि तोच फटका तुम्हाला शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळाला, तो म्हणजे चौकार. एकूण धावसंख्या अंकित झाली ती 60 धावा, 12ची सरासरी पाहायला मिळते आणि आता मात्र 61 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय ते मैदानावर मात्रेपाडा संघाने वाकळण बी संघासमोर. रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो म्हणजे 12.20. जेव्हा सामना सुरुवात होईल आपण ऐकूया याच आपल्या विभागातील अप्रतिम समालोचक ज्यांनी मात्र अप्रतिम छाप सोडली आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चित आपल्या नावाचा उल्लेख करण्यासाठी तो भाग पाडणार असा समालोचक तुम्हाला पाहायला मिळतंय. विविध कला त्याच्याकडे आहेत, मल्टिपल लँग्वेज मध्ये सुद्धा तो कॉमेंट्री करू शकतो आणि भरपूर चांगले शब्द त्याच्याकडे आहेत. या आपण ऐकूया आपले लाडके समालोचक ओमकार शेट्टी यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसाद परब सर फॉर मोटिवेशन. जाऊया मॅच मध्ये. 61 धावेचं लक्ष आणि सलामीची जोडी काही क्षणात मैदानाच्या आतमध्ये उतरेल. सोमनाथ गायकर आणि शिवदास गुरुनाथ. भरपूर चांगली बॅटिंग केली, एकाकी झुंज ज्याला म्हटलं जातं, आणि सलामीला येऊन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका दाखवत असताना कौतुक करेल ते म्हणजेच बॅट्समन राजेश म्हात्रेच. आणि नेहमीच म्हणतो की योगेश म्हात्रे, राजेश म्हात्रे, अल्पेश या 3 पिल्लर्स अगदी महत्वाचे आहेत. ते बुरुज आहेत ना या किल्ल्याचे, जे नेहमीच त्याला अगदी सेफली ठेवतात. 45 धावा त्याच्या बॅटमन आल्या.
तर मलंगड क्रिकेटचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रदीप शेठ मडवी आणि शिवसेना युवा सेना अधिकारी अंबरनाथ यांच्या माध्यमातून आपण त्यांचं हार्दिक स्वागत करू. त्या व्यासपीठावरती काही सन्मान देखील पूर्ण केले जातील. काही वेळापूर्वी ज्यांचं शुभागमन झालंय पडलेगावचे शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय दिलीपजी पाटील आणि त्यांचा शुभ सन्मान माणिक पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत. दिलीप पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. माणिक पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा. व्यासपीठाच्या सर आपण मागे जर वळून पाहिलं तर जे आज आपल्यामध्ये नाही आहेत या कोरोनाच्या पार्श्वभूमीनंतर जे आपल्याला सोडून गेलेत अशा सगळ्यांना श्रद्धांजली वाहण्याची एक अप्रतिम संकल्पना. म्हणूनच आपण नेहमीच म्हणतो वन स्टेप ऑलवेज अहेड म्हणजेच डायगर नेहमी एक पाऊल हे गाव कुठेतरी पुढे असतं. अनेक संकल्पना नक्कीच कशा रुजवल्या जावा क्रिकेटचं डेव्हलपमेंट कसं केलं जावं नेहमीच एक आदर्श कल्याण डोंबिवली क्रिकेट संघासमोर जे हनुमान डायगरना ठेवला. चालू सामन्यामध्ये आपण जाऊया. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. 61 धावेचं लक्ष आणि पहिलं षटक घेऊन मलंगड एक्सप्रेस बॉलिंग मार्क वरती येत असताना योगेश म्हात्रे अजून एक मलंगडचा तेज तर बॉलर आपल्या कमेंट्री बॉक्स मध्ये जीटीसी चे तेजस भोईर. पहिला बॉल पहिला चेंडू अफाट वेग आणि आपली गुणवत्ता पहिल्या बॉल वरती सिद्ध करत असताना एका बाजूला बॉलर तुम्ही पाहता योगेश त्याचा देखील ऑलराऊंडर रोल नेहमीच टीम मध्ये राहिला. तर दुसऱ्या बाजूला सोमनाथ गायकर तो देखील एक तेज तर्रार बॉलर आणि तेवढाच चांगला सलामीचा बॅट्समन. अतिशय चांगले रंगीला बॅटल योगेश विरुद्ध सोमनाथ गायकर मध्ये. 61 धावीचे लक्ष म्हटलं तर तुम्हाला या 75 धावा समजून खेळावं लागेल कारण समोर टीम म्हात्रेवाडा. प्रचंड गती आणि कीपर आणि फर्स्ट स्लीपला अर्थातच शॉर्ट थर्डमॅनला बीट करून चेंडू सीमारेषा पार. अंपायर सिग्नल लेग बाईज. फलक सुरू झाला मात्र अजूनही इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन करायचं बॅट्समन सोमनाथ गायकरला पाहिजे. त्याची सुरुवात कशा प्रकारे होईल तो जर एक चांगली सलामी या मॅच मध्ये देतोय टीम जगदंबा वाकणसाठी तर नक्कीच हा संघ देखील 61 धावा चेस करण्याची ताकद या मॅच मध्ये ठेवतो. योगेश वर्सेस सोमनाथ मधला रंगत असताना बाटल पावपलीचं षटक सुरू आहे. क्लीन बोल्ड यू मिस आय विल डेफिनेटली हिट. कुठेतरी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. वेगवान बॉलर समोर यष्ट्या दाखवल्या गेल्या. यष्ट्या दाखवला बॅट्समन आणि त्या वाकवल्या गेल्या बॉलिंग करताना योगेश म्हात्रेच्या माध्यमातून आणि टीम वाकणला लागलेला हा पहिला धक्का सोमनाथ गायकरच्या नावानं फलंदाज बाद होतोय. टायगरचे वंडर बॉय मंगेश पाटील यांचं स्वागत आहे. मंगेश दादा आपलं. मंगेश दादाला विसरून कसं चालेल. होळी प्रीमियर लीग मधली त्यानं केलेली बाबूशाह सोबतची समालोचनाची भूमिका. बाबूशाह देखील शॉक झाला की माझ्यापेक्षा भारी कोणी कॉमेंटेटर असेल तर ते नाव होतं मंगेश पाटील. चार या धावसंख्येनं अकाउंट ओपन झाला ते देखील एक्स्ट्राच्या स्वरूपानं. नंतर विकेट आली आहे सोमनाथची. बॉलर योगेशच्या खात्यामध्ये. भरपूर दूरवरचा रनवे आणि तेवढाच वेग आणि याच वेगाच्या जोरावरती म्हात्रेपाडा टीमचा आलेख विजयाचा अगदी वेगानं पुढे नेत असताना योगेश म्हात्रे आणि त्याची आर्मी. षटकातील चौथा चेंडू इथे फटका सुंदर सजवला. बॉल जातो मिड ऑफच्या वरतून लॉंग ऑफ सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती आता योगेश म्हात्रेच्या विरुद्ध चढवलेला हल्ला. मदतीनं धावफलक पुढे सरकत आणि अकाउंट ओपन होता. बॅटिंग करणाऱ्या शिवदास गायकरचं टीमची टोटल जाऊन पोहोचतीये 8 या आकड्यावरती. योगेश म्हात्रे ओव्हर द विकेट.
अजून एक सुंदर बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न देखील नक्कीच होता. बॉल जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक अतिशय वेगानं, मात्र त्याच वेगानं 2 धावा कंप्लीट करत असताना स्टँडर्ड नक्कीच फिल्डिंग तर दुसऱ्या बाजूला रनिंग बिटवीन द विकेट्स टीम वागन्स धावसंख्या 2 ने पुढे जाईल. डबल डिजिट मध्ये 10 धावा या षटकातील अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. टायगर चषक 2020 ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. टायगर चषक म्हटलं तर आपल्याला नाईट रजनीची नक्कीच सवय झाली आहे. मात्र सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती 2 दिवसामध्ये एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा भरवण्याचं जे मानस होतं जनुवान टायगरचं ते अगदी सत्यामध्ये साकारत असताना बॉल सज्ज होईल. अंतिम बॉल या षटकातील. बॉडी लाईन होता, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये देखील येताना दिसला आणि चेंडू इथे जातो डॉट. काय वेग आहे योगेश म्हात्रेकडे. पॉवर प्ले मध्ये देखील फलंदाजांना हात खोलण्याची संधी त्यानं जास्त दिली नाहीये. फक्त एक चौकार आला, एक डबल आली आणि एक लेग बाईटच्या स्वरूपात चौकार येताना दिसला आणि टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 10 धावा. 61 धावेचं लक्ष आहे. त्यामुळे आता 4 षटकं जी येणारी शिल्लक आहेत आणि त्या 4 षटकामध्ये जिंकण्यासाठी अजूनही धावा करायच्या त्या मॅच मध्ये 51. चला टीम मीटिंग जास्त नको कृष्णा दादा, फास्ट खेळा कारण सगळे सामने आज 5 षटकांचे कसे खेळवले जातील हाच प्रयत्न आहे आमच्या मॅनेजमेंट कमिटीचा. दुसरं षटक घेऊन जाणे का नाही. आणि क्रिकेट जर बोलवत असेल तर नक्कीच जा, कारण कधी तुम्हाला धोका न देणारा खेळ पूर्ण विश्वातील म्हणजेच क्रिकेट, ज्याच्यावरती तुम्ही विश्वास करू शकता, ज्याच्यावरती तुम्ही प्रेम करू शकता, जिथे संकटांना सामोरे जाण्याची हिम्मत तुम्हाला मिळू शकते. आणि टेनिस बॉल क्रिकेट जे तुम्ही गावासाठी खेळता तिथे तुमच्या संकटांना देखील सांगा अरे बुला दिए मगर जाने. थँक्यू डीजे. अशा काही मेमोरीज असतात ज्या तुम्हाला एक वेगळी ओळख देतात. थँक्स फॉर. हॅलो 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 बंद झाला रे. आवाज कमी झाला. हॅलो 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 माईक चेक. येस थँक्यू. पहिल्या षटकामध्ये रन्स येताना दिसला 10 आणि एका फलंदाजाला बाद केलं गेलं. टीमची टोटल 10 वरती थांबली. बॉलर सज्ज होतोय. दुसरं षटक बॅकफुटला येऊन अतिशय देखना फटका. वीरेंद्र सेहवाग स्टाईल बॉल पाठवलाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती स्वागत करत असताना बॉलर राजेश टीट फॉर टॅट. चेंडू सीमा पार. चौकार. उंबार्डे आणि दहिसर टीमचे कॅप्टन ऑफिशियल कॉल. जो संघनायक उशीर येईल किंवा जर दोन्ही कॅप्टन उशीर आले तर तुमचा सामना 4 षटकांचा खेळवला जाईल. लक्षात असू दे ही गोष्ट. आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये जात असताना यंदाचा हंगाम अक्षरशः आपला बॅटनं जो गाजवतोय टायगर गावासाठी पंकज पाटील. गोलंदाजाच्या शैलीवरती घेतला गेलेला आक्षेप. अजून एक सुंदर फटका. पॉवर प्लेचा दर्जेदार वापर. बॉल पडल्यानंतर भरपूर बाउन्स झाला आणि त्याचाच फायदा उचलला गेला. रनआउटचा धोका होता अगदी जीवाची बाजी लावून. इथे स्वेतलला स्ट्रेच केला ड्राईव्ह करत असताना 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. धावफलक 2 ने पुढे सरकेल. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 16 धावा. सातत्यानं शॉर्ट ऑफ लेन बॉलचा वापर होतोय. गती प्रचंड बॉलर कडे, त्या गतीचाच वापर केला जातोय. गोलंदाजीच्या गतीनं त्याचा कर्दन काठ ठरण्याचा प्रयत्न असतो. इथे फलंदाज आपल्या स्किल आपल्या टॅलेंटच्या जोरावरती करत असताना गुरुनाथ गायकर
यावी फटका अतिशय सुंदर. आता बॉल थांबवणं थोडस नक्कीच कठीण असेल आणि बॉल जातोय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकामध्ये हा दुसरा चौकार येत असताना राजेशला कुठेतरी टार्गेट केलंय बॅटिंग करत असताना टीम जगदंबा वाकण. सगळ्याधिक लोकप्रिय असं संगीत एकच वादा राजू दादा. त्या सॉंगची धून तुमच्या कानावरती पडली. 3 चेंडूमध्ये 10 खर्च झालेत. कमबॅकची अपेक्षा नक्कीच आणि आता मध्ये दबाव बॉलर वरती जाणवतोय. बॉल ऑफ स्टिक पासून भरपूर बाहेर. अंपायरचा सिग्नल वाईट बॉल. पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू. बॉलिंग करत असताना राजेशनं 45 धावा बनवल्या या मॅच मध्ये. बट आता बॉलिंग करत असताना त्याच्याच विरुद्ध तो वचपा कसा काढला जाईल हा प्रयत्न जगदंबा वाकण टीम साठी. सलामीचा फलंदाज योगेश म्हात्रे नक्कीच लॉंगॉनला. एक खेळाडू मिड विकेटला. हलक्या हातांना अंडरम बॉक्स स्टाईल कट करत असताना एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये 22 धावा. आतापर्यंत 4 चेंडू या षटकातील हाताळले गेलेत. 12 धावा खर्च झालेत. येणाऱ्या 2 बॉल वरती जर एखादा मोठा फटका आला तर तुमच्या समोर जी सरासरी आहे 12.20 ची, त्या सरासरीला अनुसरून तुम्ही या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने जाऊ शकता. कॅल्क्युलेशन क्रिकेट भरपूर महत्वाचं टीम वाकणसाठी. गोलंदाज तयार. आडवा बॅटनं ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ लेन बॉल नक्कीच होता. मात्र बॉलरची गती इथे भरपूर काही सांगून जातीये. ती म्हणजेच बॅट्समन शिवदास गायकरला कमबॅक करत असताना इथे बॉलर राजेश म्हात्रे. पॉवर प्लेच्या षटकातील हा अंतिम बॉल. आतापर्यंत अतिशय चांगल्या स्थितीमध्ये संघ वाकण देखील पाहायला मिळतो. 22 वरती 1 विकेट आहे आणि सरासरी 12.20 ची बनवायची या टीमला. फटका फर्स्टला. बॅटची लिडिंग एज. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा बॉल. मच्छिंद्र म्हात्रेनं घेतली ही कॅच आणि परतावा लागेल शिवदास गायकरला आणि लागतोय हा धक्का. हे 2 चेंडू होते ना प्रसाद सर, अगदी महत्वाचे होते. तुम्ही 10 बॉल मध्ये 22 बनवल्या होत्या. 2 बॉल मध्ये एखादी सिंगल डबल जरी आली ती तुम्ही 24 जी सरासरी हवी आहे तिथपर्यंत पोहोचू शकले असते. पण दोन्ही बॉल वरती सिक्सर खेचण्याचा प्रयत्न केला बॅट्समन शिवदासनं आणि त्यामुळे ते विकेट्स जाताना दिसल्या. आपण करूया आमच्या मान्यवर कक्षामध्ये इथे नाणेफेकीचा कौल. टीम उंबारडे आणि त्यांच्या विरुद्ध संघ गावदेवी दहिसर. उंबारडे म्हटलं तर कल्याण विभागातील एक अतिशय चांगला संघ आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करताना गावदेवी दहिसर आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा उपविजेता संघ. नाणेफेकीचा कौल आम्ही विनंती करतो आमच्या पडलेगावचे शिवसेना शाखा प्रमुख दिलीप पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस ओपन करायचा आहे. 2 ओव्हर मध्ये धावा झालेत 22. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. या मॅच मध्ये 18 आणि 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 39 धावेची आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या टीम जगदंबा वाकणला म्हात्रेपाडा क्रिकेट संघासमोर. 18 चेंडू 39 धावेची आवश्यकता. टॉस इथे होतोय या पुढच्या सामन्याचा. 5 षटकांचा सामना राहील. 2 ओव्हर नंतर जर चेंडू हरवला, लक्षात ठेवा दोन्ही कॅप्टन तुम्हाला जुना बॉल दिला जाईल आणि जर एखादा बॉल फुटला भिजला त्या बॉलवरती जो डिसिजन असेल तोच तुम्हाला दिला जाईल आणि 2 षटकानंतर जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केला जाईल. टॉस जिंकला टीम उंबारडे आणि निर्णय फिल्डिंग करण्याचा घेतला आणि फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये 4 आणि 5 हा रूल तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल पाठवला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लेगच्या वरतून येतोय. संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार गुरुनाथ गायकरच्या बॅटमधून.
मोठा फटका, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार आणि धावफलक 6 ने पुढे सरकतंय. टीमची टोटल 28 वरती जाऊन पोहोचली आहे. दोन्ही एकाच कॅलिबरचे संघ आपल्याला पाहायला मिळतात. एकाच ताकदीचे दोन संघ एकमेकांसमोर आणि सकाळच्या सत्रामध्ये कडा संघर्ष दोन टीम मध्ये अनुभवायला मिळतोय. यावेळी फुल्लर लेन फ्रंट फुटला येऊन बॅकलिफ्टला खाली आणलं. हाफ व्हॉली होता, त्याला ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफला 2 धावा. म्हणूनच तर म्हणालो या मॅच मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन गेम खेळावा. परिस्थितीला अनुसरून रणनीती बनवून जो खेळतो तोच ठरतो विजेता. आणि या मॅच मध्ये मला माझ्या संघाला जिंकून द्यायचंय हीच भूमिका सलामीला येऊन दाखवत असताना 2 चौकार एका षटकाराच्या मदतीनं दर्जेदार बॅटिंग करतो. 19 वरती इंडिव्हिज्युअल गुरुनाथ गायकर. अजून एक चांगला फटका, मात्र आता टायमिंग झालाय, एलिव्हेशन नाहीये आणि स्कोर ऑफ द विकेट बरोबर जे फिल्डर होते, जो ट्रॅप होता त्यामध्ये फसले. बॉलरने देखील इथे रणनीती बनवली होती. हळूवार गतीने हा बॉल टाकला होता मागच्या 2 बॉलच्या तुलनेमध्ये आणि त्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न फसला आणि विकेट जातीये नंबर 3 वाकनची आणि फलंदाज बाद होतोय गुरुनाथ गायकर. अतिशय सुंदर असं संगीत. कालच्या दिवसामध्ये वडवली हा संघ अंतिम फेरीमध्ये. आजच्या दिवसातली पहिली मॅच जिंकण्याची स्वप्न घेऊन 8 संघ उतरताना दिसतील. विकी जाधव ऑन स्ट्राईक. खोलवा टप्प्याचा बॉल होता, त्याला खोदून काढला मिड विकेटला. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण तिथे झालं. रणमेल फक्त एक सिंगल. चांगली बॉलिंग करत असताना तुम्ही अजयला पाहता, कारण सुरुवातीचा काळ जर संघ म्हात्रेपाड्याचा आपण पाहिला तर योगेश म्हात्रेच्याच गतीचा बॉलर होता प्रशासक कृष्णा म्हात्रे. बट जसे जसे यंगस्टर घडू लागले त्यांना मोटिवेट करू लागला हा कॅप्टन. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय प्रत्येक युवा खेळाडूला या म्हात्रेपाडा टीम मध्ये संधी दिली जाते. आणि सध्या अजय बॉलिंग करतोय. फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर झालं. झेल थोडासा अवघड नक्कीच होता, पण आपण म्हणू शकतो प्रसाद सर की 3 धावा आपल्या टीमसाठी नक्कीच वाचवल्या. कारण एक फिल्डर अगदी डीप कव्हरला होते, एक खेळाडू होता लॉंग ऑफला आणि बरोबर बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मार्गक्रमण करत होता. अशा स्थितीमध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. टीमची टोटल 1 ने पुढे सरकेल 32 धावा धावफलकावरती. अजय तो ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल, फायदा उचलू शकले नाही आहेत. बॉल सरळ जातो लॉंग ऑनला. एक सिंगल फक्त तिथे मेल आणि एका सिंगलच्या मदतीनं 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. आफ्टर 3 ओव्हर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती 33 या आकड्यावरती तुम्हाला बनवायच्यात या मॅच मध्ये धावा 61. म्हणजे अजूनही येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 28 धावेची आवश्यकता. बॅटिंग करणाऱ्या जगदंबा वाकन क्रिकेट संघाला 14.00 या सरासरीने धावा बनवायच्यात. 2 ओव्हर्स मध्ये रन अतिशय चांगल्या होत्या. या षटकामध्ये देखील 11 धावा येताना दिसल्या. प्रत्येक षटकामध्ये धावा डबल डिजिट मध्ये आलेत. बट महत्वाचं काय तर जे कंपेअर करतो ना आपण फर्स्ट इनिंग नंतर सेकंड इनिंगला, तर या इनिंग मध्ये एक कंपॅरिझन थोडंसं भरपूर गॅप मध्ये दिसलं. 2 ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये बनवल्या म्हात्रेपाड्यानं 32, त्या तुलनेमध्ये वाकण संघ 10 धावेनं मागे पडला. बट तिसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर म्हात्रेपाड्यानं बनवल्या 7, तिथे वाकणनं बनवल्या 11 आणि एक विकेट गमावली. बारा बॉल 28 धावेची आवश्यकता. योगेश म्हात्रेचं षटक देखील अजूनही बाकी होतं आणि त्या षटकाचा वापर अगदी ज्यावेळी संघाला गरज एक चांगल्या षटकाची, अशा परिस्थितीमध्ये टीमचा ट्रम्प कार्ड या म्हात्रेपाडा संघाचा हुकमाचा एक योगेश म्हात्रेला इन्व्हाइट केला गेला. बारा बॉल 28. इथनं ही क्षमता आहे साई गायकर आणि बॅट्समन विकी जाधव मध्ये.
की या धावा देखील चेस करण्याची ताकद हे दोन्ही बॅट्समन ठेवतात. जर विकी जाधवच्या बॅटमध्ये काही रन्स आल्या तर नक्कीच दबाव थोडासा कमी होईल साईनाथ गायकर वरती. मग या षटकामध्ये जरी 10 ते 12 धावा येत आहेत तरी शेवटच्या टप्प्यापर्यंत मॅच घेऊन जाऊ शकतोय संघ वाकण. मग जर या षटकामध्ये आपण म्हणू शकतो 8 किंवा 10 पेक्षा कमी धावा खर्च केल्या योगेश म्हात्रेनं तर सामन्यातलं पारडं भारी होईल. त्यामुळे या मॅचचं प्रतिबिंब आहे ते म्हणजे 4थं षटक जे घेऊन सज्ज झाला टीम म्हात्रेपाड्याला विजय मिळवून देण्यासाठी. योगेश म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. एक तेज तर्रार बॉल. पहिल्या बॉलवरती दिशेवरती नियंत्रण नाहीये. चेंडू डावा स्टिकच्या बाहेर. एक्स्ट्रा रन इथे ऍड होताना दिसेल. अतिरिक्त धाव. आणि जेवढ्या वेगानं योगेश म्हात्रे बॉलिंग करू शकतो त्याच वेगानं बॅटचा फ्लो देखील फिरतो. आवर्जून तुम्ही पाहू शकाल बॅट्समन विकी जाधवला एक चांगल्या बॉलर समोर चांगल्या बॅटिंगसाठी या फलंदाजाला जाणलं जातं. वेल फिनिशर कमी वयामध्ये टीम मध्ये वर्णी या खेळाडूंना लावली आणि स्वतःच्या नावाची छाप अशा परिस्थितीमध्ये अनेक वेळा उमटवली आहे बॅट्समन विकीना. बट प्रचंड गती इथे योगेश म्हात्रेची. एक सिंगल कंप्लीट होईल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावफलक स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच 35 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही येणारे चेंडू 11 आणि धावा करायच्या 26. 11 बॉल आणि 26 धावेची आवश्यकता. म्हात्रेपाडा विरुद्ध वाकण. अतिशय सुंदर बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये राजेश म्हात्रेनं आणि त्याच्याच फलंदाजीच्या कर्तृत्वाच्या जोरावरती एक मोठं टार्गेट सेट करू शकली टीम म्हात्रेपाडा. शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला बॉल पाठवला. लेन पिक केल्यानंतर डीप मध्ये फिल्डिंग मध्ये थोडीशी मिस्टेक झाली तिथे मच्छिंद्र म्हात्रेकडनं आणि त्याचंच रूपांतर 2 धावेमध्ये होताना दिसलंय. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतं. त्याचं तुम्हाला कर्तृत्व तुमचं सिद्ध करता आलं नाही तर मात्र नक्कीच समोरची टीम आहे ना ती तुमच्यावरती हावी होताना दिसेल. कारण प्रत्येक बॉल वरती आता क्रिकेटचा संघर्ष वाढत चाललाय. चेंडू आणि बॅट मधलं जे युद्ध आहे ते सातत्यानं थोडंसं अवघड होत चाललंय बॅटिंग करणाऱ्या टीम जगदंबा वाकणसाठी. त्यामुळे हे युद्ध जिंकायचं असेल तर संघर्ष तुम्हाला करावाच लागेल. ओव्हर द बॉलर हेड. क्रिकेट मधला अगदी सेफ आणि अगदी सुंदर आणि देखणा फटका. सेट डाऊन द ग्राउंड. बॉल जातो वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. रनस्मिती 4 आणि पुन्हा एकदा कमबॅक करत असताना साई गायकरचा हा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि टीमला आशेचं किरण देऊन जातोय. चौकार. 4 धावेनं टीमची टोटल पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती धावा चौकाराच्या मदतीनं झालेत 41-41 आणि जिंकण्यासाठी अजून 20 रन्स करायचे आहेत येणाऱ्या 9 चेंडू मध्ये. या 3 बॉल मध्ये कमीत कमी 5 धावा जरी आल्या ना तर प्रेक्षकांच्या अंगावरती शहारा निर्माण करणारा सामना अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. इथे देखील फटका चांगला आहे मात्र आता क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला 2 धावा मिळू शकतील. कॉल देखील झालाय आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करत असताना साईनाथ गायकर आणि त्याला साथ देतोय बॅट्समन विकी जाधव आणि धावफलक 2 ने पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचतीये 43 या आकड्यावरती. 8 चेंडू आणि समीकरण उरलंय जिंकण्यासाठी 18 धावेचं. योगेश षटक देखील थोडंसं महागडं ठरत असताना पर्यंत चेंडू टाकले 4 आणि धावा खर्च केले तब्बल 10. 8 बॉल 18 या 2 चेंडूवरती सिंगल डबल जरी आल्या तरी मॅच मध्ये एक समानता आपल्याला पाहायला मिळेल. या 2 चेंडूमध्ये एखादा डॉट बॉल आला तर थोडंसं पारडं भारी वाटेल म्हात्रेपाडा टीमचं आणि एखादी विकेट जर इथनं आली तर मॅच वरती मजबूत पकड म्हात्रेपाडा आणि जर एखादा षटकार आला तर मॅच मध्ये दमखम टीम वाकणचं. काय रहस्य दडलं या बॉल वरती. यावेळी देखील ओव्हर पिच होता त्याला पाठवलं लॉंग ऑनचा फील्ड चेंडू वरती. क्षेत्ररक्षण अगदी दर्जेदार मात्र 2 धावा रोखू शकणार नाही. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर फास्ट आणि आता आय सेटल होऊन बॅटिंग करतोय तो म्हणजेच बॅट्समन साई गायकर. हँड अँड आय कोऑर्डिनेशन आतापर्यंत आपण पाहिलं दर्जेदार पाहायला मिळालं. आतापर्यंत जेवढे फटके त्याने खेळले बॉलच्या मेरिट नुसार बॅटिंग करत असताना दिसला आणि समोर तुमच्या किती मोठा गोलंदाज असला तर नेहमीच एक वाक्य लक्षात ठेवा क्रिकेट सचिनचं समोरच्या गोलंदाजाच्या हातातील फक्त चेंडू पहा. बॉल नक्कीच तुम्ही अगदी बॅटवरती मिडल करा डेफिनेटली तुम्ही गोलंदाजावरती हावी ठरू शकता आणि सध्या तेच करताना 5 बॉल मध्ये 12 धावा खर्च केलेत त्या म्हणजेच योगेश म्हात्रेनं साई गायकर.
इथे लाईन चांगली आहे, अपील देखील झालंय अंपायर्स कडे, मात्र हा चेंडू इथे जातो निर्धाव. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. आफ्टर 4 ओव्हर टीमची टोटल पाहायला मिळती 45 धावा. जिंकण्यासाठी येणारे बॉल 6 आणि धावा करायच्या 16. 6 बॉल 16चं समीकरण. विकी जाधव आणि दुसऱ्या बाजूला साई गायकर. प्लीज जास्त टीम मीटिंग नको मात्रे पाडा, कारण आम्हाला सगळ्यात मॅचेस 5 ओव्हरच्या खेळवायच्या आहेत. जर वेळ आमच्याकडे राहिला तर नक्कीच आम्ही त्या गोष्टी सक्सेस कव्हर करू शकू, कारण आज एक मॅच एक्स्ट्रा देखील आहे. आधी विकेट नंतर टॉस. 3-3 फलंदाज दोन्ही संघांचे बाद झालेत. विकेट न गमावता साई जरी 15 धावा आल्या तरी चालू शकतील. मात्र जर एखादी विकेट गमावली तर तुम्हाला कंपल्सरी चेस या मॅच मध्ये करावं लागेल, कारण तुमच्या विकेटचं पर्सेंटेज म्हात्रेपाडाच्या कंपॅरिझन मध्ये थोडस जास्त होईल. 6 बॉल 16 धावा आणि शेवटचं आणि निर्णायक षटक घेऊन ज्याला म्हटलं जातं अँद्रे रसेल ऑफ म्हात्रेपाडा म्हणजेच अल्पेश म्हात्रे, एक उत्कृष्ट ऑलराऊंडर मलंग टेनिस बॉल क्रिकेट मधील, आणि नेहमीच अशा कठीण परिस्थितीमध्ये तो मैदानाच्या आतमध्ये उतरतो. जिथे परिस्थिती गंभीर तिथे मात्र वाकांसाठी साई गायकर देखील खंबीरपणे लढतो. त्यामुळे आता चांगल्या रंगेला बॅटल. विकी जाधव स्ट्रायकर इनला थोडस दबाव त्याच्यावरती नक्कीच असेल. काय माइंडसेट असेल विकीचं, मोठे फटके त्याच्या बॅटमधनं खेळले जावे की सिंगल डबल्स न स्ट्राईकला इन्व्हाइट केलं जावं. साईनाथ गायकरला नक्कीच लक्ष लागल्या सगळ्या प्रेक्षकांचं या सामन्याकडे. 6 बॉल आणि 16 धावा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. एक स्टँडर्ड क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं या मॅच मध्ये. विकी जाधव ऑन स्ट्राईक, त्याच्या समोर बॉल आता या बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल एक्स्ट्रा रन इथे ऍड होईल. एक्स्ट्रा 3 संघ पुढे सरकतोय. 46 टीमची टोटल आता 15 धावा मागे. 61चं टार्गेट समोर असताना अतिशय सुंदर ही क्रीडा नगरी. मैदानाच्या भोवताली जर तुम्ही पाहिलं तर रॅलिंग परमनंट आपल्याला पाहायला मिळतं. सहा बॉल आणि 15 धावा. बॉल सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. इथे टप्पा तर चांगला पडल्यानंतर बॉल भरपूर बाउन्स देखील झाला आणि आता रनआउट स्वरूपात विकेट इथे गमावत असताना आपली विकेट सॅक्रिफाईस केली ती म्हणजे विकी जाधवनं साई गायकर साठी. आणि इथे हा बॉल डॉट गेल्यानंतर विकेट गेल्यानंतर आता समीकरण उरतंय येणारे चेंडू 5 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या त्या मॅच मध्ये 15. न्यू बॅट्समन येतो संकेत गायकवाड. आणि आता टीम वाकन एक गोष्ट लक्षात ठेवा, या 5 बॉल मधल्या 15 धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करावा लागतील, कारण आता विकेट्स वाकनच्या थोड्या जास्त गेलेत. पाच चेंडू आणि 15. 5 बॉल 15 धावेची गरज. संघ नक्कीच अडचणीमध्ये तर सापडला, मात्र या अडचणीमधून बाहेर काढण्याची धमक आणि जिद्द स्वतःमध्ये बाळगतो, कारण अशा अनेक मॅचेस आजवर जिंकून दिलेत वाकण संघाला. आणि वाकण गावातील क्रिकेट मधील एक सगळ्यात शांत स्वभावाचा खेळाडू म्हणजे साईनाथ गायकर. मात्र मैदानाच्या आतमध्ये जेव्हा एंटर होतो त्यावेळी त्याची आक्रमकता त्यानं नेहमी सिद्ध केली. आणि हा बॉल त्यांना पाठवला सरळ साइड स्क्रीन समोर. ज्या फटक्याची आशा आणि ज्या फटक्याची स्वप्न पाहत होता वाकण संघाचा डगआउट, आणि तोच फटका इथे येत असताना साईनाथ गायकरच्या बॅट मधून साइड स्क्रीनच्या अगदी समोर हा षटकार. आणि आता येणारे चेंडू 4 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात 9.
अगदी कठीण परिस्थितीमध्ये हा षटकार, म्हणूनच सुरुवातीलाच म्हणालो ज्यावेळी 6 बॉल 16 रन्स करायच्या होत्या, जिथे परिस्थिती गंभीर तिथे वाकणसाठी साईनाथ गायकर खंबीर. अजून एक हा बॉल देखील जातो, स्टँड अँड डिलिव्हर, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येत असताना एक मोठा फटका, चेंडू सीमारेषा पार, आउट ऑफ द बॅक, बिग हिट. व्हॉट अ बॅटिंग. चेंडू शिल्लक येत आता 3 आणि रन्स करायचे आहेत येणाऱ्या 3 बॉल मध्ये 3. 4 बॉल 15 रनची गरज होती आणि लगातारचे हे दोन षटकार आणि आता 3 बॉल 3 रनची गरज. पहिला बॉल डॉट गेला आणि कंपल्सरी करायचे आता 3 चेंडू 3 धावा. कंपल्सरी 3 धावा तुम्हाला बनवावाच लागतील. 3 चेंडू 3 धाव्याची गरज. डगआउट मध्ये थोडीशी शांतता ठेवा सोमनाथ. तीन बॉल 3 रनची गरज. इथे लाईन ऑफ स्टिकच्या बाहेर एक्स्ट्रा रन आणि अगदी आता विजयाच्या जवळ संघ वागण. 3 बॉल आणि 2 धावेची गरज. 3 चेंडू 2 धावेची आवश्यकता आणि कंपल्सरी या धावा बनवायच्या. एखादी सिंगल जरी आली तरी मॅच मधला पार्ट भारी होईल. एखादा डॉट बॉल आला तर सामन्यामध्ये कमबॅक होईल, ते म्हणजेच टीम म्हात्रेपाडाचं. सुरुवातीलाच आपण म्हणालो एकाच ताकदीचे हे 2 संघ या मैदानावरती एकमेकांसमोर फाईट करत असताना इथे फटका चांगला आला, मात्र क्षेत्ररक्षक आहे. जिथे गरज होती सिंगल डबलची तिथे मोठ्या फटक्याचा प्रयत्न आणि जवळजवळ जो सामना वाकणच्या बाजूने बदलला होता तिथे साईची विकेट गेल्यानंतर आशेचं किरण जाग होतोय. टीम म्हात्रेपाडासाठी 2 चेंडू आणि 2 धावेची गरज. अजूनही चेहऱ्यावरती घामाच्या रेषा आहेत, कारण सामना अर्ध्या वाटेवरती सोडला. नीळ पाटील यांच्याकडनं साईनाथ गायकरला 500 रुपयाचं पारितोषिक. 2 चेंडू 2, अगदी महत्वाचा हा बॉल आणि हा चेंडू जातो डीप मध्ये. फिल्डर आहे, सिंगल झाली कंप्लीट आणि 2 धावा देखील बनवू शकतील. झाली मिस फील्ड आणि सामना जिंकलाय. जो सामना शेवटच्या बॉल वरती येईल असं वाटत होतं, बट तिथे कीपर कडनं कलेक्टिंग खराब झाली आणि मॅच इथे जिंकत असताना टीम जगदंब वाकण. अभिनंदन साईनाथ गायकर आणि टीम वाकणचं आणि हार्ड लक टीम म्हात्रेपाडा. थोडासा आता दबाव नक्कीच होता या रन नंतर, मात्र तिथे झाली चूक कीपर कडनं आणि 2 धावा आणि सामना जिंकलाय. वेल प्लेड. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच साई गायकर यायचा मॅन ऑफ द मॅच साठी. म्हणूनच प्रत्येक